हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे माझ्या मोठ्या मुलाचा बड्डे. तर बड्डे स्पेशलमध्ये मी बनवत आहे सकाळला चणे आणि पुरी. तर आज उठला होता हा लवकरच, याचा बड्डे आहे म्हणून याने छान तयारी वगैरे केला, नाश्ता केला, पूजा वगैरे केली. त्यानंतर हा थोडा झुला वगैरे झुलत होता. तर इकडे मी आरुषला सोडायला चालली होती कारण की त्याची व्हॅन म्हणजे लवकर आली होती आणि त्याची तयारी व्हायची होती. तर त्यामुळे त्याची तब्येत पण बरी नाही आहे. त्यामुळे मग मी त्याला 9ला घ्यायला पण गेली शाळेत, कारण मी म्हटलं मॅडमची बोलली की त्याची तब्येत बरी नाही, तर याला आधी पेपर दिल्यानंतर मी त्याला घ्यायला येईल. तर मी इथे आली होती त्याला घ्यायला. 9:30ला त्याचे पेपर वगैरे सोडून झालं होतं आणि मग आम्ही निघालो घराकडे. येऊन बघते तर काय, माझी मम्मी भांडे वगैरे घासत होती कारण मी माझ्या मुलाला शाळेत आणायला गेली होती. यही फ़ायदा है गाइस, जब मम्मी अपने घर आती है तो अपने काम को थोड़ा सा आराम मिल जाता है और वो काम करते हैं. ते आरुष चेंज वगैरे करून मी त्याला औषधी वगैरे द्यायची होती, जेवण वगैरे द्यायचं होतं. मला खूप त्रास येत होता कारण की काही काम नव्हतं, आता फक्त भांडेच घासायचे होते, आंघोळ करायची होती. तर भांडे पण मम्मी घासत होती आणि ते रूम क्लीन थोडं झाडू वगैरे मारायचं होतं. त्यानंतर झाली मी आंघोळ वगैरे करून रेडी, आणि रेडी झालं करायची होती मला थोडी एडिटिंग वगैरे. तर मी एडिटिंग वगैरे केल्यानंतर आरुषला विक्स वगैरे औषधी वगैरे देऊन त्याला झोपवत होती. पण आरुष आला होता दवाखान्यातून इंजेक्शन वगैरे घेऊन. नाही इंजेक्शन वगैरे नाही मिळालं, औषधी मिळाली. त्याला जीव वगैरे घातलं मी आणि विक्स वगैरे औषधी देऊन त्याला झोपवत होती, कारण की झोपेमध्ये कसं थोडं ताप वगैरे निघून जाईल म्हटलं. पण आरुषसोबत थोडा आराम वगैरे करून सायंकाळला निघाली थोडं सामान वगैरे आणायला, थोडं रात्रीच्या जेवणासाठी. ते बघते आरुष थोडा झोपून वगैरे उठला, त्याला छान वाटायला लागला. इथे हा पार्थ आला आहे, मस्ती करत आहे. चुलबुल पांडे आहे हा, पुरा चुलबुल पांडे. मग मी खाली उतरत होती तर तो पण पटापट खाली उतरत होता, कारण त्याला गाडीवर फिरायला खूप आवडतो. मग मी घेऊन गेली बुद्धवीला सोबत काही म्हणजे सामान वगैरे आणायला डेअरीमध्ये. ते झालं मग माझ्या सामान वगैरे घेऊन डेअरीमध्ये मग मी घराकडे निघाली. घरी आल्यावर तर इथे झाले म्हणजे सायंकाळचे कामं, आणि ते आरो आपला रेडी होऊन बसला आहे. आपल्या मावशी आणि मावसाजीची वाट पाहत आरुष भेटून आहे. आता बघूया, माझ्या मम्मीने मी झोपली होती दुपारला आरुषला घेऊन, तर माझ्या मम्मीने चिवडा वगैरे केला होता, तो बघूया आपण. बघू शकता इथे चिवडा वगैरे केला मम्मीने असं छान. इथे याच्या पप्पानी भाजीचं वगैरे आणलं आहे. मेनूमध्ये पनीर वटाणा. आता मी हे चहा घेऊन जाते, आरुष आरवला चहा बिस्किट वगैरे चारते. इथे टेस्टिंगला आणलाय मी चिवडा, चाय, बिस्किट विथ आरुष. माझे स्वयंपाक वगैरे होतपर्यंत माझे जावई आणि माझ्या बहिणीने एवढा सुंदर डेकोरेशन केलं आहे की खूपच सुंदर, खूप छान डेकोरेशन केलं आहे. त्यांना दाखवत होते की बघा ह्या दोघांनी पूर्ण डेकोरेशन केलं आहे, खूपच छान डेकोरेशन केलं आहे. लास्ट टाइम माझ्या बहिणीचे पण बर्थडे होता आता 2-3 दिवसाआधी, तर तेव्हा पण जावईनेच केलं होतं. माय किती रुपये देऊन राहिले आरवले किती रुपये देतात? 50 रुपये देऊन राहिले ना, म्हणून 2 बोटं काढल्या का? बापा रॉक नाही है ये रॉक. हुकलाई नाही ना. आरव अनबॉक्सिंग करत होता त्याच्या मावशी आणि मावसाजीने दिलेलं गिफ्ट.
ते सोबतच बुद्धवी आणि आरवचा बड्डे एकाच दिवशी असतो, त्यामुळे मी तिच्यासाठी आणली होती चेन गिफ्ट. तर मी तिला म्हटलं डोळे बंद कर, मी तुला म्हणजे गिफ्ट देत आहे, त्यानंतर उघडशील डोळे बा म्हणून. तर मी तिला असं सरप्राईज म्हणून चेन दिली, कारण की तिला माझ्या गळ्यातली चेन खूप आवडते. तर तिला मी सेम चेन गिफ्ट केली. हिला अरे रे 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 हिला बघा. तर अशा प्रकारे आम्ही केलं आहे मिनी बड्डे सेलिब्रेशन माझ्या मुलाच्या. माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.